नमस्कार, मी संदीप सावंके लाईव्ह पड गोगरी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण जाणार आहोत निसर्गरम्य अशा शिडवणे गावामध्ये। आणि शिडवणे हे गाव कणकवली तालुक्यामधलं गाव आहे। शिडवणे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आणि तरळ्यापासून म्हणजे मुंबई गोवा हायवे जे तरळ आपलं आहे त्या तरळ्यापासून शिडवणे साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती आहे। तर आता आपण या गावामध्ये जाऊया आणि या गावाबद्दल अधिक माहिती घेऊया आणि या गावाचं गुगल लोकेशन मी तुम्हाला देईनच जेणेकरून तुम्हाला अजून माहिती भेटेल। तर आता आपण चाललोय शिडवणेला। शिडवणे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी। आणि आता आपण मुंबई गोवा रोडवरून शिडवणे रोडने आपण गावामध्ये चाललोय। हा रोड शिडवणे गावामध्ये इकडून म्हणजे तरळ्यापासून शिडवणे हे जवळपास 5 किलोमीटर अंतर आहे। 4 ते 5 किलोमीटर अंतर आहे। मस्त वळणावळणाच्या रस्त्याने आपण तर गावात चाललो। समोर एक मंदिर आहे, त्या मंदिरात आपण थांबूया। सुंदर असं मंदिर आहे, ब्राह्मणदेव मंदिर। वाळ आहे बघा, छोटा ओढा आणि ओढ्याच्या बाजूला आहे निसर्गरम्य असं ब्राह्मणदेव मंदिर। रस्त्याच्या बाजूलाच आहे मस्त आणि नवीन बनवलं, एकदम जीर्णोद्धार झालं आहे मंदिराचा। आता आपण बघूया कशा प्रकारे मंदिर आहे ते। कोनेवाडी, शिडवणे कोनेवाडीतलं मंदिर आहे ब्राह्मणदेव मंदिर। तर आता आपण ब्राह्मणदेवाचं दर्शन घेतलं मस्त आणि सुंदर मंदिर आहे, एकदम निसर्गरम्य ठिकाणी रस्त्याच्या बाजूलाच। मी आता तरळ्यावरून आलो इकडून। तरळ्यातून साधारण 3.5 किलोमीटरच्या आसपास आल्यानंतर आपल्याला हे मंदिर दिसतं रस्त्याच्या बाजूला आणि गाव आता पुढे आहे। आता आपण शिडवण्यात गावात जाणार आहोत पुन्हा। मस्त आणि सुंदर परिसर बनवला आहे मंदिराचा। आजूबाजूला मस्त शांत निसर्गरम्य जंगल आहे, मस्त घनदाट। आणि या रस्त्याच्या बाजूला असलेलं सुंदर असं ब्राह्मणदेव मंदिर आहे। तर आता आपण गावामध्ये जाऊया। मस्त वाटलं। इकडे बघा वाळाच्या म्हणजे पाण्याचा मस्त आवाज येतो इकडे, प्रवाहाचा। सध्या पाऊस आहे गावाकडे त्याच्यामुळे पाणी आहे, वाळलंय बघा। छोटस पूल आहे, इकडून पण बघूया। तर बघा तिकडून तो प्रवाह आला मस्त, छान वाटलं। तर आता आपण गावात जाऊया। तर ब्राह्मण देवाचं दर्शन घेऊन आपण आता चाललोय शिडवणे गावामध्ये। कोनेवाडी आहे शिडवणेची आणि पुढे गाव पण आहे। मस्त वाटलं निसर्गातलं। सध्या श्रावणात अप्रतिम असं म्हणतात ना, पावसाळ्यातलं कोकण म्हणजे स्वर्ग, कुठेही जा जबरदस्त वातावरण असतं। आणि अशा स्वर्गात राहण्याचा भाग्य आपल्याला लाभलंय। खूप सुंदर वातावरण झालंय गावाकडे। या गणपतीला येणार आणि लवकर लवकर येतं ना, आता गणपती बाप्पा येणार, दसऱ्यापर्यंत मस्त हिरवगार वातावरण असतं गावाकडे। दिवाळीपर्यंत जवळ तेव्हा ही कोनेवाडी चालू झाली तिकडे। कोनेवाडी मोठी होते, तिथून काही घरं चालू झाले। आपण इकडे गणेश नगर कोनेवाडी।
मस्त दुतर्फा घर आहे रस्त्या दोन्ही बाजूनी घर तिकडे आणि आता मी कोणेवाडीत आहे आणि इकडे ड्रोन उडवतो नाही बघ. हे नाव काय तुझा? स्वामी विजय पाटणकर. स्वामी विजय पाटणकर. आणि तुझा? रुद्र संदीप पाटणकर. हा, दोन पाटणकर आले तिकडे. ड्रोन बघू गेलेस. ड्रोन कसा वाटला रे? मस्त ना? भारी ना. आता एंडिंगला बघा मस्त शॉट. आणि तिकडे पण तेव्हा वरती स्लॅब वरून ड्रोन बघतात. आता मी कोणेवाडीत आहे. तर इथून मस्त ड्रोन शॉट घेतलेले आहेत ते पण एन्जॉय करा व्हिडिओच्या शेवटी. बाय बाय. हे तुम्ही किती दास? कायच्या शाळेत? कोणेवाडीत ना? तुम्ही ह्याच जवळच्या शाळेत जाता की पुढच्या? दोन शाळा आहेत ना इकडे? हा, तू सातवीत? ओके ठीक आहे. बाय 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 बाय. कोणेवाडीत मी आता हे राजाराम मेस्त्री यांच्याकडे आणि ही बघा गावातली कोणेवाडीची म्हणजे इकडची शिडवण्यातली गणपती शाळा. गणपती तयार झालेले आहेत. इलाज इकडे पण इलाज या मगाची ड्रोन बघू गेलेले इकडे. झाले गणपती रंगून? थोडेफार चालू थोडेफार. आणि किती गणपती तुमच्याकडे आता? 50 आणि सगळे इकडचेच की बाहेरचे पण आहेत? बाहेरचे पण इथले पण आहेत. आणि तुमची पहिल्यापासून शाळा की तुम्ही चालू केली? पहिल्यापासून. म्हणजे किती आजोबा पंजोबापासून? पंजोबापासून. होय. आणि म्हणजे साधारण दरवर्षी एवढे गणपती असतात ना? होय. 50 आजोबा? 50-60. ओके. आणि मोठे मोठे मूर्ती यंदा. आणि तुम्ही कसे म्हणजे प्लॅस्टर पॅरिस आणि लगदाचे पण ठेवतात काय? लगद्याची प्लास्टर पॅरिस आणि मातीचे? मातीची कमी आहे. कमी आहेत ना लगदाचे जास्त करून. ही लगदाची आहे की नाही प्लॅस्टरची आहे? मस्त. इकडचे स्थानिक कलाकार कोणेवाडीतले आणि पारंपरिक शाळा यांची गणपती आता फक्त 5-6 दिवस शिल्लक राहिले. 7 तारखेला बाप्पा येतात आपल्या घरी. आणि इकडे बघा रंगोली गणपती त्यांच्या घरी मस्त. हे सगळे रंगवलेले बाप्पा. आणि तुम्ही रंगकाम सगळा स्वतःच शिकलात ना? हो. म्हणजे स्वतःही शाळा असल्यामुळे आपल्याकडे म्हणतात ना पारंपरिक चित्रकला रंगकाम मस्त. डोळ्याचं काम कोण करता? तुम्हीच करतास? पूर्व करता? मस्त डोळे रंगवले. आणि हे गणपती करता आणि ही लाकडाची आहे ना? लाकडी गौरी पण बनवली नाही बघा. लाकडी गौरी पण ते बनवतात. ही आता गौरी म्हणजे कोणाची ऑर्डर आहे? वाढीतली. 20-22 मध्ये. लाकूड कुठचं आहे? 20-22 हजार मध्ये तयार होतं नाही? ही किती फुटी आता? 3.5 3.5 फूट. हा. आणि तुमचा नंबर सांगा कोणा कॉन्टॅक्ट करायचं असलं तर? 98-90-28-50-69. हा. जर तुमका अशी गौरी हवी असली ना त्यांच्या नंबरवरती कॉल कराय. बघा लाकडी गौरी शिवणीचं लाकूड आहे ना पूर्ण. आणि त्यांनी मस्त सजून ठेवले. वाडीतलीच ऑर्डर आहे यांची. अशी लाकडी गौरी तुमका हवी असली पारंपरिक तर नक्की कॉन्टॅक्ट करा. त्याची गणपती पण बऱ्यापैकी रंगून झाली इकडचे. बाहेर रंगकाम चालू आहे. आणि बघा ड्रोन बघून येले. हे ड्रोन मस्त उडालो ना? मजा वाटली नाही का ड्रोन बघून? चला तर आपण इकडची पारंपरिक शाळा पण बघितली. पिढ्यानपिढ्या झाला चालली. म्हणजे आपल्याकडे गणपती उत्सव जेवढे वर्ष झाले तेवढे यांच्या शाळेला झाले असणार. कारण आजोबा पंजोबापासून शाळा आहे मस्त. आणि तुम्ही सगळे घरचेच आहात ना? हो, घरातलीच माणसं सगळे मिळून काम करतात. फॅमिली मेंबर सगळे. आणि हो कोणचं मोठं गणपती? आणि हो इकडचं भाऊ पाटणकर. मोठे मोठे मूर्ती. हे किती? 4.5 फुटी आहे ना? 4 फुटी बाप्पा. हे पण 4 फुटी जवळपास मूर्ती. छान. बरा वाटला मस्त. आणि तुमची म्हणजे शिडवण्या गावातली एकमेव शाळा नाही? आणि सगळे बहुते म्हणजे गावातले तुमच्याकडे गणपती आहेत. तर शिडवण्याची एकमेव शाळा आहे गणपतीची. मस्त छान वाटलं. चला धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आणि आपण येताना ना जे ब्राह्मणदेव मंदिर बघितलं ते यांनीच बनवले. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पण घेता ना इतर वेळी? म्हणजे सगळं म्हणजे कॉन्ट्रॅक्टची कामं, सुतारकाम, मूर्तीकाम, सगळ्या टाईपची कामं. आणि ते ब्राह्मणदेव मंदिर संपूर्ण तुम्ही बांधलं? यांचंच कॉन्ट्रॅक्ट होतं ते. सुंदर मंदिर आहे ते. आपण पहिल्यांदा जे गेलो रस्त्याच्या बाजूला आहे ते ब्राह्मणदेव मंदिर कोणेवाडी.
मस्त. आणि आपल्याकडे श्रीधर काडगे भेटले. दीपक पाटणकर आहेत ना, उपसरपंच. मागे करा त्यांचं, जरा जाऊया. आणि सगळी कोणेवाडीत नाही, ही कोणेवाडी हा पुढे टक्केवाडी म्हणजे संपूर्ण गाव म्हणून शिडवणे. शिडवणे. पण ही कोणेवाडीत किती घरात साधारण? तरी 100च्या पुढे आहेत. 100च्या पुढे आहेत ना. आपण कोणेवाडीच्या नाक्यावर आलो. आता आपण पाटणकरांना भेटूया हा आणि पुढची माहिती घेऊया. चला, धन्यवाद. चालेल. तुला मागे जावं लागेल थोडं, कारण पाटणकरांचं घर मागे राहिले. सुरुवातीला आपण आलो तिकडे. घर बघा मस्त, दोन्ही बाजूला घर आहेत. आता आम्ही पाटणकरांकडे चाललोय. तुमचं नाव काय? सरस्वती तुकाराम पाटणकर. सरस्वती पाटणकर. आणि दीपक पाटणकर पुढे आहे ना घर. दीपक पाटणकर भेटे. पुढचा आहे तर दिसता समोरचा. या या हे पहिलं. म्हातारी उभी आहे बघा. हा आहे ना. हा ठीक आहे जाते मी जाते. आऊ जाते. ओके ओके, या तुम्ही पण या. तर दीपक पाटणकरांका भेटूया. हा हा, त्यांची आई. हा, तर आता आपण आलोय दीपक पाटणकर यांच्या घरी. तर आता आपण दीपक पाटणकर यांच्या घरी आलोय, पण ते जरा कामानिमित्त बाहेर गेले. त्यांची आई आहे. तुमचं नाव काय हो? तुमचं नाव काय? नाव माझा चंद्रबागा. चंद्रबागा पाटणकर. तर ती एकटीच आहे, बाकी सगळे घरी म्हणजे बाहेर गेलेत. तर आता आपण पुढे जाऊन भेटूया कोणाला तरी, बघूया. तर आता आपण इकडून पुढे चाललोय आणि जरा बाहेर गेलेत. कोणेवाडी बघतोय आपण. तर आता आपण गावात चाललोय पुढे, म्हणजे शिडवणे कोणेवाडीतून पुढे चाललोय. उपसरपंच बाहेर आहेत, त्याच्यामुळे ते आपल्याला भेटले नाहीत. कामानिमित्त बाहेर गेलेत ते. बघूया कोण भेटतात. पुढे जाणार विजय टक्के यांच्याकडे जाणार आता. पाऊस येईल असं वाटतंय, वातावरण पावसाचं आहे. निसर्गरम्य अशी कोणेवाडी बघतोय आपण. तुम्ही कोणेवाडीतून झालं आपण पुढे. शाळा इकडची, कोणेवाडीची शाळा. आता आपण बघतोय कोणेवाडी येथील शाळा. रस्त्याच्या बाजूलाच आहे एकदम. आज शनिवार असल्यामुळे आता अर्धा दिवसानंतर बंद असते शाळा. तर आता आपण आलोय विजय महादेव टक्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक, राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्काराने सन्मानित. आणि त्यांचं सुंदर असं घर आहे. तर आता आपण त्यांना भेटूया. आणि टक्के साहेब सुद्धा बाहेर आहेत, कुठेतरी कामानिमित्त बाहेर गेलेत. तर आता आपण अजून पुढे जाऊ, बघूया कोण भेटते काय. सध्या गावाकडे गणपती जवळ आल्यामुळे लोक वेगवेगळ्या कामासाठी बाहेर जात असतात. पूर्ण गावामध्ये
आता आपण शिडवण्याच्या गांगेश्वर मंदिरामध्ये आलोय. हे बघा मस्त मंदिर आहे, सुंदर. मस्त मंदिर बनवलंय. आता आपण गांगेश्वर मंदिरामध्ये आलोय. हे इथले ग्रामदैवत गांगेश्वर मंदिर. तर आता आपण गांगेश्वर मंदिरात, आणि हे तुमच्या गावाचं मेन मंदिर हेच ना, गांगेश्वर. म्हणजे तुमचं ग्रामदैवत गांगेश्वर आहे. आणि गावात मंदिर किती आहेत? मंदिरात ह्या म्हणजे कसा मूळ या. आणि तुमचं नाव सांगा पहिला. माझा प्रकाश वाटणे टक्के. ओके. आणि तुमचं नाव काय? कोकाटे. आणि आता आपण शिडवणे गावात आहोत. आणि जरा तुमच्या मंदिराबद्दल, तुमच्या गावाबद्दल जरा माहिती द्या. हे आता गांगेश्वर मंदिर तुमचं ग्रामदैवत, बरोबर ना? आणि गावात किती मंदिर आहेत टोटल? मंदिरात 4. हा. कुठची कुठची? ह्या 2 गांगेश्वर, 3. हा. आणि तशीच ती म्हणजे आकाराची, म्हणजे विराम नाही. फक्त रामेश्वराची 4 वाडीची ही दोन. 4. ह्या चौथा, ह्या मेन. हा. मी टोटल 4 मंदिर आहे. आणि 4पैकी 3 गांगेश्वरची मंदिर आहे. ओके. आणि तिकडे बाजू हे पण आहे ना, रवळनाथ मंदिर. ओके ओके ओके. आणि साधारण तुमच्या गावाची वस्ती किती आता, लोकवस्ती? आता गावाची म्हटला हे आमच्या राठीतलीच म्हणतात, पूर्ण गावाची 1400 पर्यंत लोक होते. म्हणजे मोठं गाव तुमचं. आणि वाडी किती गावात? 7 वाड्यांचं गाव. तर कुठची कुठची वाडी नाव माहित सगळ्यांची? हा सांगा सांगा. टक्केवाडी, हा, कोणेवाडी, हा, गावदेवाडी, हा, सुतारवाडी, हा, आणि भोरवाडी, हा, पाष्टेवाडी, हा, आणि बौद्धवाडी, हा, सुतारवाडी, हा. आणि चर्मगड. ओके. अशी 7 वाडी आहेत. आणि 1400 लोकांची वस्ती. आणि आता गावात तुमचं प्रमुख उत्पादन काय होत? म्हणजे शेती कशी होता? शेती आमच्याकडे ही भात शेती. भात शेती. ऊसाची शेती करतात? नाही ना, फक्त भात शेती. आणि कलमा काजू. आणि तुमच्या गावात सुप्रसिद्ध माणसं कोण, व्यक्ती कोण तुमच्या गावातले फेमस? बाळा जठार. ते राजकारणामध्ये आहेत. हा. आणि कलाकारांमध्ये असे कोण? कलाकार म्हणजे आमचं संतोष टक्के. हा हा. ते असे तुमच्या गावात म्हणजे नामवंत व्यक्ती आहेत. म्हणजे कसं एखाद्या नाटकाचं काम असं किंवा कुठचं आहे असं पाहता किंवा हे करण्याचं. हा हा हा. बरोबर. आणि तुमच्या आता मंदिराचे कार्यक्रम काय काय असतात? या आमच्या मंदिरात म्हणजे एक पहिलं आता कसं हे सरावण्यातलं सोमवार, 5 सोमवार वारीचं अभिषेकचं म्हणून. त्याच्यानंतर ते झालं की दसरो 10 दिवसाचा. आणि दसरा झालो त्याच्यानंतर मग टिप्पर. टिप्पर झालो की शिमग्या म्हणजे गाव बाकी नाही. असे 4-5 मेन कार्यक्रम असतात तुमचे. आणि सगळे म्हणजे गावाले तेव्हा एकत्र येतात. सगळं. आणि आता ह्या वर्षी गावकर तुम्ही आज, मग ते काय तुमच्याकडे गावकर पद्धत कशी आहे? म्हणजे आमच्याकडे गावकार पद्धत म्हणजे अशी, आता समजा तुमची 12-5 समजा सगळं मग असला तर एखादं समजा तुमचं नारळ वाण ठेवणार किंवा आमच्या हातात, मग ती जबाबदारी तुमच्या कुटुंबाची किंवा मुंबईपासून ते आम्ही घालणार आणि ते मर्यादित सांगणार. तर अशा प्रकारे यांच्याकडे म्हणजे दैविक कार्यक्रम घेतात. तुमचा नंबर सांगा, मोबाईल नंबर सांगा. 9921 254 हा तुमचा नंबर आहे. बापू टक्के. तर यांचा नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय काम असेल तुमचं शिडवणे गावात तर. आणि तरळ्यापासून शिडवणे गाव जवळपास 4-5 किलोमीटर होते, बरोबर ना? तुमची मेन बाजारपेठ तरळात ना? वैभववाडी खारेपाट. बरोबर. तिन्ही तरळात मेन असं. तर अशा प्रकारे निसर्गरम्य शिडवणे गाव. आणि आपण आता गांगेश्वर मंदिर होतो आणि टक्क्यांनी मस्त माहिती दिली. आणि तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आता मी इकडे मंदिरात आलो ना, तर आपल्यासाठी गारणे घालतात. त्या संदीप साळुंखे माझं गारणं घाला बघूया.
संदीप साळुंके साळुंके. गाव आरे तालुका देवगड. हा बाबा तुम्हाला नाम बाबा धनी समर्थ एक मत्तर एकाची तनकाई तू सुंदर मी अज्ञान त्या परमना सुंदर बिहार एक आज तुझ्या जे काय तुळशी मिळाला तुझे चिमे देव आज जे काय म्हणून आपल्या व्यवहार धंदा किंवा ते बघण्यासाठी म्हणून येईल तरी पण आज तुझी 12 पताची आज ते गाठी उभी करतात त्या रेकड्याच्या शहराचा मालक शहरा उभं करतात लाभाचा मालक लाभ उभं करतात काय त्या रेकडाला आज धन्यवादावर काय असत किंवा त्याच्या गाडीवानावर असत तरी ती कारण फिरायचे म्हणजे तू आज 12 पताचे गाठी नाच ते बाजू करून असलेल्या त्या रेकडात तू पती दिलं नाही असेच असले रेकडांना तुझ्या असलेला ते म्हणून रेकडा शेवे गेला आणि शेवे परमान तुझे गाठचे तो शेवे आज आजूबाजू फिरतात तरी त्या रेकडाला नवे न रगू लागता असे रीती कात्रे काल त्या रेकडा सांभाळ गेलं कडे सत्य होय महाराज या. मस्त कोकणातला गाराणा ते आता सध्या आणि तुम्ही कसं येईल तो मी कुंटोंचं. कुणकोणचे काय नाव? माझं नाव राणे. रावणे. आणि तुम्ही कुरंगावणे गोटणकर तुम्ही पण ना? हे बघा ते आपले आशीर्वाद घेऊ केले देवाचे गांगेश्वर असे लांबून लांबून लोक येतात मंदिरात. मस्त मंदिर आहे आणि या मंदिरात लांबून लांबून लोक येतात ना. कसं तशा प्रकारे सुंदर असं गांगेश्वर मंदिर. आपल्याकडे 35 लाखात त्यांनी स्वतः बांधलं हा. अरे वा. हा मस्त मंदिर. हा आणि बरोबर. हा हा आणि मंदिर म्हणजे संपूर्ण मंदिर परिसर आता नवीनच बनवला असा तुम्ही सगळं? हो 4-5 वर्ष झाली. 4-5 वर्ष झाली. पहिला जुना हा मग नाही तसं नाही म्हणत म्हणजे जीर्णोद्धार झाला तर 4-5 वर्षापूर्वी झालो ना. आता आपण 4-5 वर्षापूर्वी यांचा जीर्णोद्धार झाला आणि जीर्णोद्धार झालेलं मंदिर बघतोय. मस्त भारी. तर आता आपण गांगेश्वर मंदिरात होतो आणि आपल्यासाठी मस्त टक्क्यांनी मस्त गाराणं केलं. मालवणात म्हणजे मालवणी गाराणं ऐकू मिळालं तुमका. तर आपल्याकडे अशी गावाकडे देवाला सांगणं करतात त्याला गाराणं म्हणतात. आणि आता तुम्ही त्यांचं मस्त गारणं ऐकलं तर आता आपण जरा गावात फेरफटका मारूया पुढे. आणि कोकाटे येतात आपल्याबरोबर. आता कोकाटे मी जरा पुढे जाणार गावात म्हणजे मी आता इकडून आलो ना कोणेवाडीतनं या बाजून आलो तर यातनं कोणेवाडीतनं आता मंदिर आता पुढे अजून गाव आहे तिकडे जरा फेरफटका मारून तुम्हाला गाव कसं आहे ते दाखवतो. आणि आपण मंदिराचं मस्त ड्रोन शूट केलंय ते तुम्ही एन्जॉय करा. खूप सारे ड्रोन शॉट तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला बघायला मिळतील. तर आता आपण मंदिरातून देवाचा आशीर्वाद घेऊन पुढे चाललोय आणि गावात चाललोय आणि कोकाटे माझ्यावर येते. चला तुला गाव दाखवतो. शिडवणे गाव कसं आहे ते. कोकणात सगळी गावं निसर्गरम्य गाव आहेत आणि प्रत्येक गावात काय ना काय वैशिष्ट्यपूर्ण असतं. आता आपण या गावात फिरूया जरा. झाड बघा किती जुनं आहे. हा तर येत नाही बसा. हा आता नाक्यावर जाऊया. ता मंदिर पण बघूया ना पुढे. चला कोकाट्यात माझ्यावर आता मी कोकाट्यांबरोबर पुढे चालले. चला त्या कुठचं मंदिर बोलला पुढचा? रवणात मंदिर ना. हा आता आपण अशोक मुलांनी स्वतः 35 लाख रुपये करून 4-5 ओके. आणि हा हे बघा व्हाळात पाणी बघा मस्त. तर आपण व्हाळ बघितलं इथलं. आपल्या मंदिराकडे रवणात मंदिरात जाऊया. आणि आता आपण रवणात मंदिरात आलोय. हे पण रस्त्याच्या बाजूलाच आहे आपला मेन रोड गावातला. म्हणजे तरायातनं जो रोड आला त्या रोडवरती होता आपण. रवळनाथ मंदिर. तर श्रीदेव रवळनाथाचा आशीर्वाद घ्यावे आपण. हे मंदिर सुद्धा नवीनच बांधलेलं म्हणजे जीर्णोद्धार केलेलं मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केव्हा झालो? म्हणजे 5-6 वर्ष आली ना. 5-6 वर्षापूर्वी याचा जीर्णोद्धार झाला या मंदिराचा. हे पण जुना मंदिरच होतं ना पहिल्यापासून. पहिला जुना होता नंतर जीर्णोद्धार केला. ओके. आणि हे कुठचं मंदिर? 11 मध्ये. हे कुठचं मंदिर? विठला देवी. विठला देवी. ओके. इकडे विठला देवीचं मंदिर आहे बघा. तर हे 2 मंदिर आहेत बाजूबाजूला.
श्रीदेवी विठला देवी. श्रीदेवी विठला देवीचं आपण मस्त दर्शन झालेलं आहे आपलं. तर आता आपण नाक्यावर जाऊया. नाका म्हणजे इकडे यांचे तिकडून एक रोड येतो तो, आणि हा पण जाणार तो रोड जॉईंट होतो ते एका जागेवरती. तिटा बनला आहे त्या ठिकाणी आपण चाललोय. तुम्ही नाक्या म्हणताच ना तिकडे रोड जॉईंट झालं तर. आणि ती काय कौंडाळा हे बघा चतुर्थी तयारी चालू आहे लोकांची. कौंडा दाखव काय 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 कांगडा बिंगडा सगळे आहेत ना. हे माती एक बांधतो सगळा मंडपीक बांधतात ते. चला आपण जाऊया. फुलपाखरा बघा. तुमचं नाव सांगा. हे बघा फुलपाखरा. कानविल सुभाष खानवी. काय चाललास? गुरांग का? किती गुरा होता? अजून 10 गुरा आहात तुमच्याकडे. चांगली गोष्ट. आता लोक गुरा ठेवीत नाही ना जास्त कोण. मग तुम्ही कशी काय ठेवलास? आवड म्हणून. काय काय म्हणजे गाई बी सगळं? हा. आणि दूध घरचाच? 12 महिने घरचा ना. आणि तुम्ही पूर्वीपासून शेती करतास काय? अरे वा. म्हणजे पहिल्यापासून तुमच्याकडे किती म्हणजे 10-12 गुरा पहिल्यापासूनच? आता गुरांकडे चालले. आता कोकणात ना गुरा मिळतच नाही विकत. ट्रॅक्टरने सगळी कमी झाली. तुम्ही आता गुरां म्हणजे शेती पण जोत पण तुमच्या गुरांचा आहे ना? ओके. शेती करतास ना दरवर्षी? कसली कसली? शेती नाचणी. ओके. म्हणजे आपली पारंपरिक शेती चालू आहे. अरे वा मस्त. अशा प्रकारे आपले पारंपरिक शेतकरी भेटले आपल्या. आणि त्याच्याकडे अजून गुरु आहेत हे महत्वाचं. चला रवळनाथ मंदिराच्या बाहेर होतो आपण. आता आपण नाक्यावर जाऊया. मग जाऊन देते. नाक्यावर जातो. रस्ता खराब झाला जरा. इकडे हा तिट्टा आहे. वारगाव हायवे 2 किलोमीटर. इकडून 2 किलोमीटर पुढे गेल्यानंतर वारगाव आपला वारगाव हायवे 2 किलोमीटर. आणि आता आपण गावात चाललोय आतमध्ये नाक्यावर. म्हणजे वैभवडीकडे हायवेवरून सुद्धा 40-70 तुम्ही येऊ शकता. नाही वारगावात ना रोड वारगावात गेलो बरोबर. इकडे नादावडे पुढे नादावडे गाव वैभववाडी तालुका. शिडवणा कणकवली तालुक्यातलं गाव आहे. आणि नादोड वैभववाडी. इकडे सुद्धा मस्त पाणी आहे. हे सेम वाळ ना आता होतो तो की वेगळं? तो एक वाळा आणि तिकडून नेलो. म्हणजे 3-4 वाळ गावात. वाळ किती आहे टोटल? नदी नाही ना गावात, फक्त वाळ. वाळ आमच्या गावात तर दुसऱ्या गावातलं पाणी येत नाही. फक्त गावात किती पाऊस येत ना काय म्हणतात. 1 तास गेलो तुमच्या बरोबर. नादावड्यातला आमच्या गावाचा नादावड्यात जसा कोणगाव शहरात जसा उंच गाव. हा. पण आमच्या गावात दुसऱ्या गावात येत नाही. सगळं पाणी वारगावात. बरोबर. हा. अशा प्रकारे मस्त निसर्गरम्य गावात फिरतोय आपण. नाक्यावरती दुकान आहे. हा टक्के ना. आता माझी देव. हा. ओके. आता आपण नाक्यावर आलो. टक्के आता आपण शिडवून दुकान सुद्धा इकडे. हे मेन नाक्या ना. शिडवणा. इकडे पुढे जात नाही एसटी. आता गावात किती एसटी? गावात एसटी किती येतात? सकाळची 8 5. हा. रिटर्न तळावरून 11ची. हा. इकडून तरायातनं किती येतात? 11ची. 11ची. ओके. म्हणजे 5-6 गाडी येतात. 5-6 गाड्या. मग आता बघा सकाळी गेली तरायातनं 2 आणि वैभवडीतनं पण येतं ना. तीच रिटर्न येते. 30 रिटर्न येतात. ओके. म्हणजे 3 वेळा येतं साधारण. ओके. 3 वेळा. परत खारेपाट्यांच्या कॉलेजच्या सोडून येतात 12 वाजता. ओके. कणकवली डायरेक्ट. म्हणजे 3 टाइम सकाळी दुपारी संध्याकाळ. ओके. गावात गाडी येतात. कोकाट्यांबरोबर मी आता नाक्यावरती आलो. नाक्यावर मला भेटले. तुमचं नाव काय? गोविंद विष्णू पाष्टे. गोविंद पाष्टे. आणि गणपत महादेव पाटणकर. पाटणकर. आणि तुम्ही काय ग्रामपंचायत मध्ये असता? ग्रामपंचायत कर्मचारी पाणी. अरे वा वा. नळ योजना. आणि काय काय? आणि नाल वाजवतो. हा. आणि कलाकार. कलाकार. आणि आता गावाबद्दल तुमचं मत काय? म्हणजे शिडवणा गाव कसा? निसर्गरम्य ना. सुशिक्षित आणि शांत. शांत ना. आणि तुम्ही आता ग्रामपंचायतीत काम करताय म्हणजे लोकांचा जास्तीत जास्त संपर्क तुमच्याशी होता बरोबर. मग सगळे ग्रामस्थ मंडळींनी कशी म्हणजे प्रेमळ आहे ते. प्रेमळ ना. आणि तुमच्याकडे गणपतीच्या सणात सगळे आवर्जून मुंबईतून गावाला येतात. आणि चतुर्थीपर्यंत उत्सव जोरात 11 दिवसाचा. तुमच्याकडे गणपतीचा काय कार्यक्रम आहे? आमच्याकडे गौरी गणपतीचा कार्यक्रम असतो ना. कसलो कार्यक्रम ठेवणार? भजन असतात. स्थानिक भजना हा. आणि शक्तितुरा वगैरे असे कार्यक्रम. यावर्षी कसलो कार्यक्रम ठेवणार? भजन पण आहेत. शक्तितुरा पण ठेवतात? ते पण कुठचं शक्तितुरा? कुठं मिळाल तो.
म्हणजे नाही आपल्याकडे या बाजूक नाही ना, त्या पट्ट्यात आहे ना राजापूर साईडले ना शक्तीसुर. आणि बघा ज्येष्ठ नागरिक पण इथले तिकडचे. काय ना तुमचा? सदाशिव शेट्टी आहे. वय काय तुमचा? माप म्हणजे किती? 80 वरती. नेमके माहित नाही, जन्मतारीख माहित नाही. ओके. तुमचा? माझा भारतीय सदाशिव शेट्टी. आणि तुमचा वय किती आता? 60 वर गेला. जास्त म्हणजे 65च्या वरती. हा भाषांची म्हणजे 65 नाही, जास्त असतं तुमका माहित नसतं. नाही, बरोबर. जास्त जा ना. हो बरोबर. नाही, बरोबर. ठीक आहे. तर असे नाक्यावरती भेटलेत आपले. आणि हा तुमचा मेन नाक्या ना गावाचा? आपण आता नाक्यावरती आहोत इकडे, शिडवण्याचा नाक्या. अशा प्रकारे निसर्गरम्य शिडवणे गाव आहे. बांबार बघूया निसर्गरम्य बांबार ठिकाण गावातले स्पॉट आहे पहाडावरती. आणि या मंदिराच्या बाजूला म्हणजे आपल्या गांगेश्वर मंदिराच्या बाजूला हेच एक अजून एक मंदिर आहे, निंगडा देवी म्हणतात ते. ओ निंगडा देवी ना? निंगडा देवी. ओके. निगडा इथे लिहिले बोर्ड त्यांनी, निगडा देवी. निगडा देवी. हे सुद्धा पुरातन मंदिर आहे, कौलारू. तशा प्रकारे हा मस्त निसर्गरम्य असं शिडवणे गाव. आणि या गावातले निगडा देवी मंदिर आहे. मळा बघा मस्त आहे समोर. आणि गांगेश्वर मंदिराच्या समोर आहे बघा विस्तीर्ण असं झाड आहे, प्रचंड मोठं झाड. आणि इथला अप्रतिम असा निसर्ग. आणि गांगेश्वर मंदिराच्या समोर ना आपण आता इकडे व्हाळावरती झालो, एक ठिकाण आहे म्हणतात ते निसर्गरम्य. बघूया काय ते, पाण्याचं ठिकाण आहे. आपण त्या ठिकाणी जाऊया. आता पाय वाटता इकडे. इकडे काय तीन वाळ एकत्र येले आहेत. आवाज बघा पाण्याचा येतो जोरदार. बांबार म्हणून तुम्ही बांबार म्हणतास की काय? ओके. वर्षा 12 महिने पाणी नाही तेवढा फक्त शिमग्यापर्यंत, मग कमी होत. म्हणून बांबार पाण्याचं ठिकाण ह्या ना. ओके. आहे बघा इकडे म्हणजे 2 वाळे एकत्र आले ना. 3 वाळ. तो वाळ 1 2 तिकडनं आणि पुढे एक वाळा त्या बाजूला. आता मग तो बघितला होता. आणि कोंड बांबराची. आणि मस्त ठिकाण. गणपती विसर्जन कुठच्या वाडीचा? बोरवाडी, हा सुतारवाडी. हा म्हणजे इकडे करतात गणपती करतात काय? आणि अंतच टक्केवाडी वरती करतात ती मोठी वाडी. हा एक कोंड आहे इकडे गणपती आता विसर्जन. गणपती विसर्जनची कोंड असल्यामुळे मोठी कोंड आहे. हा तरी पाणी भरपूर असतं इकडे बरोबर. हा जरा बांधून घालतात मग. अशा प्रकारे आपण बांबरावर आलोय. आणि ह्या म्हणजे तुमचा पाण्याचं ठिकाण ना? होय होय. चला गावात पाणी पुरता ते हाईलाच म्हणायचं. हे 3 विहिरी मारलेली आहेत बोरवेलसाठी गावाच्या जोरदार कनेक्शन. ओके. तर आता आपण बघितलं निसर्गरम्य असं शिडवणे गाव. तर या गावाचे सुंदर असे मी ड्रोन शॉट घेतले, ते आता व्हिडिओच्या एंडिंगला एन्जॉय करा आणि या गावाच्या निसर्गाचा आणि कोकणातल्या निसर्गाचा आनंद घ्या. तुर्तास धन्यवाद.